नमस्कार. आज दिनांक 28 ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मदत व पुनर्विकास विभाग असेल, अशा वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख उपस्थित राहून अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा जो काही वाटप मदतीची जी वाटप सुरू होती मागील एक महिन्यापासून त्याचा लेखाजोखाही घेण्यात आला आणि पुढचा आराखडाही त्यामध्ये नियोजन करण्यात आला. मग याच बैठकीच्या नंतर लागलीच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी असा दावा केला की जवळपास राज्यात 40 लाख शेतकरी यांना अतिवृष्टीची मदत ही प्राप्त झालेली आहे आणि जी रक्कम वितरित झालेली आहे ती म्हणजे 8,000 कोटी इतकी. आता तुम्ही जे कोणी व्हिडिओ पाहतायत 10 पैकी 8 जण तर या मताशी सहमत राहू शकत नाहीत, कारण 10 पैकी 8 लोकांच्या खात्यावरती एकही रुपया छळकला नाही आहे. मग नेमकं ते 40 लाख शेतकरी कोणते आहेत, ते 8,000 कोटी रुपये कुणाला मिळालेले आहेत याचा उलगडा अद्यापही झालेला नाही आहे. 3 हेक्टरवाल्यांना जे काही अतिरिक्त मदत देणार होते त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं ते आपण पाहूया. सोबतच जे काही दिरंगाई होती आहे वाटपासाठी, मग त्यासाठी कारणीभूत कोण आहे, प्रशासन, शासन यापैकी कुणाला जबाबदार धरायचं आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावरती काय तोडगा निघाला आहे त्याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला वेळेत मिळत राहतील. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, आजची जी काही मंत्रिमंडळ बैठक झाली त्यामध्ये मुख्यमंत्र्याने दावा केलेला आहे की जवळपास 40 लाख शेतकऱ्यांना मागील 2 आठवड्यात मदत ही मिळालेली आहे. GR काढण्यात आलेले होते, प्रत्येक राज्याला मदत वितरित केली होती, प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना ती मदत सुपूर्द केली आणि त्यांच्यामार्फत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली असा दावा काय तो मुख्यमंत्र्यांनी केला आहे. परंतु ग्राउंड रियालिटी जर पाहिली तर अद्यापही केवळ तुरळक शेतकरी सोडले तर कुठल्याच शेतकऱ्याच्या हातात आणि खात्यात पैसा मिळालेला नाही आहे. मग आजची जी काही बैठक होती त्यामध्ये जो आढावा घेण्यात आला की मदत पोहोचायला उशीर का होतोय, यामध्ये प्रशासनाची दिरंगाई लक्षात आली आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शासनाकडे बोट दाखवलं, शासनाने प्रशासनाकडे. पण नेमकं शासन आणि प्रशासन जर दोन्ही एकच भाग असतील तर यामध्ये जबाबदार कुणाला ठरवायचं आहे, कारण शासनानं तर GR काढले 16, 17, 18 ऑक्टोबरला आणि मदत ही डिक्लेअर करून टाकली. इतके कोटीचं पॅकेज, निधीही कलेक्टर ऑफिसला जमा करण्यात आली आणि शासनाने त्यांचं काम करून टाकलं. आता पुढचा जो भाग होता तो प्रशासनाचा. आता प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई केली. त्यामध्ये सण आला, दिवाळीसारखा, त्यामुळं काही दिरंगाई झाली. याद्या अपलोड करण्यामध्ये काही अडचणी असतील, काही शेतकऱ्यांचे फार्मर ID बनलेले नव्हते किंवा त्यांचे खात्यात तांत्रिक अडचण आहे, त्या काही कारणामुळं अद्यापही शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही आहेत का. परंतु हे जे काही कारणं सांगितलेत आणि जो वंचित राहिलेला भाग आहे त्यामध्ये भरपूर तफावत जाणवती आहे. कारण तांत्रिक अडचणीमुळे जर काही शेतकरी वंचित राहत असेल तर त्याची संख्या 10 ते 20% पर्यंत असू शकते, पण अद्याप केवळ 30% शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे. 70% शेतकरी अद्यापही प्रतीक्षा करत आहेत. याचं पूर्ण श्रेय जे जात आहे ते म्हणजे प्रशासनाच्या दिरंगाईला. यावरती आता खडाजंगी झालेली आहे आणि येणाऱ्या काळात काय रूपरेषा असणार आहे तेही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यामध्ये अतिरिक्त 11,000 कोटी रुपयाचं वाटप हे राज्य सरकार करणार आहे. आता हे 11,000 कोटी हे बजेटमधली तरतूद नसून ही इतरत्र विभागातनं हे बजेट काढण्यात आलेलं आहे आणि हे विशेष पॅकेज म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना मदत देणार आहे. आता याची वाटप कसं होणार यासाठीही जवळपास 10 ते 15 दिवसाचा वेळ लागू शकतो असंही मुख्यमंत्र्यांनी सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबतच ही कुणाकुणाला मिळणार, आता जे कोणते शेतकरी पात्र राहणार आहेत त्याबद्दलही काही व्यवस्थित सांगण्यात आलेलं नाही आहे. आता याबद्दल GR निघेल, या 11 कोटीचं काय वाटप होणार आहे त्याच्याबद्दल GR निघेल. GR निघाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांकडे, विभागाकडे तो निधी वर्ग करण्यात येईल आणि त्यानंतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. आशा करूया लवकरात लवकर याचाही जे काही 11,000 कोटीचं वाटप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. परंतु जर शेतकऱ्याला पैसाच मिळत नसेल आणि सरकार घोषणा करत असेल, GR काढत असेल आणि ग्राउंडवरती पैसे मिळत नसतील तर हे केवळ शेतकऱ्याची फसवणूकच आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं, तुमच्यापैकी किती लोकांना मदत ही मिळालेली आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना नाही मिळाली त्यांनी नाही म्हणून सांगा, जेणेकरून लक्षात येईल की खरंच किती शेतकरी पात्र असताना सुद्धा या मदतीपासून वंचित राहत आहेत. आशा करतो ही माहिती तुमच्यापर्यंत अत्यंत उपयोगाची ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.